Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 22 about the topic topology of metric spaces. We will continue where we left in lecture number 21. We have defined there interior point. आपण काय डिफाइन केलं बघा, interior point of a set. Interior point of suppose A, which is subset of X. काय definition दिली आपण? Point P belonging to A is interior point, right? Point P belonging to A is an interior point of A if there exists R greater than 0 such that open sphere with center at P and radius R is subset of A, right? And one example also we gave. Suppose I take say real line आणि त्याच्यामध्ये आपण A to B असं क्लोज्ड इंटरवल घेतलं. R हा मेट्रिक स्पेस आहे, तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. एक मिनिटात मी ते रिवाइज करतो. हे समजा एक कॅपिटल A म्हणजे तुम्ही क्लोज्ड इंटरवल ए बी घेतलं तर A आणि B हे दोन्ही पॉईंट्स त्या सेटमध्ये आहेत, परंतु ते इंटिरियर पॉईंट्स नाहीत, कारण ही डेफिनिशन ते फॉलो करत नाहीत. मी असा एकही R मला मिळणार नाही. आय कॅनॉट फाइंड R ग्रेटर दॅन 0 सच दॅट ओपन स्पियर around A with that radius R is entirely inside closed interval AB. Why not? Because whenever I talk about open sphere on real line, it is an open interval. And what is the center of that open sphere? A. What is radius R? So that open sphere will be A minus R to A plus R. So definitely that open sphere contains points which are less than A. A minus R to A plus R. So points less than A are there, which is not here allowed because this is closed interval AB. A is the first point in that interval. Nothing less than A is there in that set. So this open interval is okay. It is a open sphere around A with radius R, but this does not belong to A. Sorry, this is not belongs to. Sorry, extremely sorry. This is a set. So we should say it is not a subset of A. It's not subset of A. Okay. Similarly, same story for B minus R to B plus R. B plus R हे जे B पासून पुढचे जे पॉइंट्स आहेत ते ह्याच्यात नाहीच आहेत ना, कारण हे क्लोज्ड इंटरवल आहे. देर इज नथिंग ग्रेटर दॅन B इन दिस सेट. आणि तुम्ही सांगायला लागलात की B मायनस R टू B प्लस R हा A चा सबसेट, असंच असणारच नाहीये. सो इट इज ऑल्सो नॉट सबसेट ऑफ B. Sorry, not subset of A. What does this mean? A and B are the points in the set, but they are not interior points. So, असं काही गरज नाहीये की सेट मधला पॉइंट हा इंटिरियर पॉइंट असला पाहिजे. सेटच्या बाहेरचा पॉइंट इंटिरियर पॉइंट असणारच नाही, विषयच संपला. परंतु म्हणजे लगेच ह्याचा अर्थ असा होत नाही, गणित हे प्रिसाइज आहे, असा लगेच ह्याचा अर्थ होत नाही की सेट मधला पॉइंट हा इंटिरियर पॉइंट असतो. पण आता ह्याच्या ऐवजी समजा तुम्ही बी हा सेट घेतलात आणि सपोज तो ओपन इंटरवल ए बी आहे, मग काही अडचण नाहीये. ओपन इंटरवल ए बी जर असेल तर मला आर शोधता येतो. ओपन इंटरवल ए बी म्हणजे काय आहे याच्यामध्ये आधी लक्षात घ्या. मुद्दा काय याच्यामध्ये की आपल्याला पुढे अजून अनेक गोष्टी शिकायच्या आहेत, त्याच्यामध्ये मग हे लिंक आम्हाला करता येईल. मग ओपन इंटरवल ए बी जर मी घेतलं तर प्रत्येक पॉइंट हा त्यातला इंटिरियर पॉइंट असेल. क्लोज्ड इंटरवल ए बी मी घेतलं तर ह्याच्यामधल्या, बरं गेल्या लेक्चरमध्ये मी असं पण सांगितलं होतं की इंटिरियर पॉइंट ऑफ द सेट जे असेल त्या अशा सर्व इंटिरियर पॉइंट्सचा जर मी सेट तयार केला, सेट ऑफ ऑल इंटिरियर पॉइंट्स, सेट ऑफ ऑल इंटिरियर पॉइंट्स of set A, of subset say A of X is called what? A interior. त्याला आपण काय म्हणतो? इंटिरियर ऑफ A. आणि ते डिनोट कसं करतो? A raised to 0 म्हणजे A इंटिरियर असं ते वाचायचं. आपण प्रोनाउन्सिएशन कसं करायचं? A इंटिरियर. मग हा जो आहे म्हणजे मी समजा असं म्हटलं ना, पुढे जाऊन अशा अनेक आपल्याला आर्ग्युमेंट्स करायचे आहेत. एक्स बिलॉंग्स टू ए इंटिरियर म्हणजे काय होणार? एक्स हा एचा इंटिरियर पॉइंट आहे. म्हणजेच त्याचा अर्थ काय? आय कॅन फाइंड आर ग्रेटर दॅन 0 सच दॅट ओपन स्पियर विथ सेंटर एक्स रॅडियस आर इज एंटायरली इनसाइड ए. अशा आर्ग्युमेंट्स तुम्हाला पुढे जाऊन करायच्या आहेत. तर मुद्दा हा आहे की
व्हॉट इज इंटिरियर पॉईंट एटसेट्रा वी मस्ट नो. आता बघा, समजा तुम्ही काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. हे मी इरेज करतो. आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ओपन, म्हणजे व्हॉट इज डेफिनेशन ऑफ इंटिरियर पॉईंट अँड व्हॉट इज इंटिरियर ऑफ द सेट दॅट वी नो नाव. नाव सपोज I take usual metric space R comma D, right? D means what? इथे usual metric space म्हणता म्हणजेच dxy is mod of x minus y. हे त्याचं म्हणजे फॉर्म्युला D चा. D हे मेट्रिक इज अ डिस्टन्स फंक्शन, मग त्याचा हा फॉर्म्युला झाला dxy is mod of x minus y. आता आपल्याला काय करायचंय बघा, सम सबसेट्स वी विल टेक. सपोज आय टेक नॅचरल नंबर सेट. नॅचरल नंबर सेट इज सबसेट ऑफ R आणि तो प्रॉपर सबसेट असतो, त्यामुळे इथे काय इक्वल टू लिहिण्याची गरज नाही. R, ठीक आहे. एन इज सबसेट ऑफ R. आता काय होणार बघा, व्हॉट आर द इंटिरियर पॉईंट्स ऑफ दिस सेट. सो वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग व्हॉट इज एन इंटिरियर. मग आता जो नॅचरल नंबर नाही, तो नॅचरल नंबरच्या सेटचा इंटिरियर पॉईंट होऊच शकत नाही. म्हणजे आपण काय घेणार, कुठला तरी एक नॅचरल नंबर घेणार आणि त्याच्या बाबतीत काय होतं हे आपण बघूया. मग त्याच्यावरून जनरलायझेशन करता येईल मला, बरोबर ना. म्हणजे आपण असं म्हणूया, लेट से P बिलॉंग्स टू N. एक नॅचरल नंबर आपण घेतला. म्हणजे आता डायग्रामॅटिकली आपण असं दाखवूया की समजा ही तुमची रिअल लाईन आहे, ओके, आणि त्याच्यामध्ये आपण नॅचरल नंबरचा सेट घेतो आहोत. लक्षात घ्या, म्हणजे इथे समजा हा 0 आहे, तर 0 आणि नॅचरल नंबर नाहीच आहे, म्हणजे हेच तुमचे नंबर्स 1, मग इथे 2, मग इथे 3, मग इथे 4 एटसेट्रा 5 अँड सो ऑन. मग ते P म्हणजे समजा मी 5 घेतला, इथे 6 आहे. आता समजा P बिलॉंग्स टू N ना, तो P आपण पर्टिक्युलरली 5 घेऊया. मग आता 5 हा इंटिरियर पॉईंट कधी असेल, तर आधी 5 हा नॅचरल नंबर आहे, त्यामुळे तो पॉसिबल कॅन्डिडेट आहे इंटिरियर पॉईंट असण्याचा. पण तो तिथे आहे N मध्ये, म्हणजे तो इंटिरियर पॉईंट नाही झाला. आपली डेफिनेशन काय आहे, तुम्हाला एक रॅडियस शोधता आली पाहिजे. R ची अशी व्हॅल्यू तुम्हाला शोधता आली पाहिजे की विथ दॅट रॅडियस if I draw open sphere around that 5, it should be entirely subset of natural numbers. मग आता इथे समजा मी हाफ रॅडियस घेतली, मग कुठलीही रॅडियस घ्या, हाफ असं नको, एनी रॅडियस यू टेक. व्हॉट विल बी ओपन स्फिअर S5R. विचार करा, व्हॉट विल बी ओपन स्फिअर S5R. इट इज 5 minus R to 5 plus R, राईट. कुठलीही रॅडियस तुम्ही घेतलीत तरी त्याचं ओपन स्फिअर जे असणार आहे अराउंड S5R, हा जो सेट असणार आहे, S5Rचा अर्थ काय, ओपन स्फिअर विथ सेंटर P रॅडियस R. ते काय होणार, 5 minus R to 5 plus R. आता हे एक रिअल लाईनवरचं इंटरवल झालं, 5 minus R to 5 plus R. म्हणजे इथे कुठेतरी तो R समजा असेल, तर हे 5 minus R आणि हे 5 plus R, बरोबर ना. मग ह्याच्यामध्ये अनेक रिअल नंबर्स आहेत जे नॅचरल नंबर्स नाही आहेत. म्हणजेच हे जे ओपन स्फिअर आहे 5 minus R to 5 plus R or whatever open interval we have, it is not subset of N. बघा, तो N चा सबसेट आहे का, ह्याच्यामध्ये सर्व नॅचरल. हा 5 minus R to 5 plus R N चा सबसेट असण्यासाठी काय व्हायला पाहिजे की ह्यातलं प्रत्येक एलिमेंट हा नॅचरल नंबर पाहिजे. तसं असूच शकत नाही. लक्षात घ्या, समजा तुम्ही R म्हणजे 1/2 घेतलं तर हे 4.5 to 5.5 झालं. 5 minus 1/2, 5 plus 1/2 म्हणजे 4.5 to 5.5. मग 4.5 to 5.5 हे जे रिअल लाईनवरचं ओपन इंटरवल आहे त्याच्यामध्ये एकच नॅचरल नंबर आहे 5. तो नॅचरल नंबरचा सबसेट होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, त्यातलं प्रत्येक एलिमेंट हा नॅचरल नंबर असला पाहिजे. तसं होतच नाहीये. कुठलाही R तुम्ही घ्या, ते अर्धा म्हणजे हाफ असं काही नको, कुठलीही रॅडियस घ्या, कितीही लहान रॅडियस घ्या, यू विल फाइंड दॅट ओपन स्फिअर 5 minus R to 5 plus R इज नॉट सबसेट ऑफ N. म्हणजेच काय झालं, 5 हा इंटिरियर पॉईंट नाही. मग जसा 5 नाही तेच लॉजिक मी 6ला वापरणार, तेच लॉजिक कुठल्याही नॅचरल नंबरला मी वापरणार. म्हणून मी काय म्हणणार की कुठलाही नॅचरल नंबर हा नॅचरल नंबर सेटचा इंटिरियर पॉईंट नाही. आणि म्हणजेच काय झालं, N इंटिरियर हा सेट काय असणार आहे, एम्प्टी. बघा, N इंटिरियर एम्प्टी असणार. समजून घ्या तुम्ही की मला जर तो इंटिरियर पॉईंट आहे असं सिद्ध करायचं असेल, P हा जो नॅचरल नंबर आहे, दिस इज नोन, वी आर नोईंग दॅट इट इज अ नॅचरल नंबर, बट टू बी इंटिरियर पॉईंट काय व्हायला पाहिजे, त्याच्या भोवती काढलेलं म्हणजे असं एक ओपन स्फिअर तुम्हाला काढता आलं पाहिजे. सम रॅडियस यू मस्ट बी एबल टू फाइंड सो दॅट
with that radius if I draw open sphere around that natural number, it should be entirely inside the set of natural number, which is not possible. असा R मिळणारच नाही तुम्हाला. म्हणून मग आपण असं म्हणणार की there is means every no natural number can be interior point of the set. म्हणून इंटिरियर नॅचरल नंबरचा इंटिरियर काय तर एम्प्टी सेट, हे त्यातलं लक्षात घ्या. तसंच आता दुसरा एक सेट घेऊया आपण, लक्षात घ्या. आपण असं समजा घेऊया क्यू. क्यू म्हणजे काय, सेट ऑफ रॅशनल नंबर्स. इट इज ऑल्सो सबसेट ऑफ आर, प्रॉपर सबसेट ऑफ आर. रिअल लाईनचा आपला आधी चांगला अभ्यास पाहिजे. रिअल लाईन म्हणजे त्याच्यावर रिअल नंबरचा जो सेट आहे, इट इज रिप्रेझेंटेड बाय धिस रिअल लाईन. रिअल लाईन रिप्रेझेंट्स द सेट ऑफ रिअल नंबर्स, राईट. एव्हरी पॉइंट ऑन दिस रिअल लाईन shows some real number. ठीक आहे, that is done in 8th or 9th standard, so I am not going to repeat that. पण रॅशनल नंबरचा सेट हा रिअल नंबरचा प्रॉपर सबसेट आहे. कारण काय, रॅशनल्स आणि इररॅशनल्स मिळून रिअल नंबरचा सेट तयार होतो. ओके, व्हॉट इज द म्हणजे आपणाला जर समजा पार्टिशन करायचं झालं रिअल नंबरच्या सेटचं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं समजा कॅन यू एक्सप्रेस रिअल नंबर सेट ॲज ए युनियन बी वेअर ए अँड बी आर डिसजॉईंट सेट्स, तर क्यू आणि क्यू डॅश मी समजा इररॅशनल नंबरसाठी वापरलं. समजा क्यू डॅश म्हणजे समजा इररॅशनल नंबर्स. ओके, तर हा सर्व अभ्यास आपला पाहिजे. पूर्वीच्या सर्व वर्गांमध्ये तुम्ही शिकलेला आहात. व्हॉट इज रॅशनल नंबर, व्हॉट इज इररॅशनल नंबर, राईट, एटसेट्रा एटसेट्रा. आणि दोन फेमस इररॅशनल नंबर्स तुम्हाला माहितीच पाहिजेत, पाय आणि ई, जे आपण अनेक वेळा गणितामध्ये वापरतो. दे आर इररॅशनल नंबर्स. Not only that, they are transcendental numbers, but that transcendental number is not in your syllabus, so don't go for that. But out of interest, you can find what is transcendental number, what is algebraic number, what is rational, what is irrational is definitely known to you. बघा, म्हणजे जो नंबर तुम्हाला P upon Q या स्वरूपात लिहिता येतो, where P and Q are integers and Q non-zero is a rational number. And when you cannot write any real number like that, then it is irrational number. Root 2 is irrational number. Root 3, in particular, root of any prime number is irrational number. एक विषय निघाला म्हणून ह्या सर्व गोष्टी मी आता सांगितल्या. तर आता क्यू डॅश हा इररॅशनल नंबर आहे, तर क्यू डॅश आणि क्यू इररॅशनल नंबरचा सेट असेल, तर क्यू आणि क्यू डॅश यांचं इंटरसेक्शन काय होणार, एम्प्टी होणार. आणि व्हॉट इज क्यू युनियन क्यू डॅश, क्यू युनियन क्यू डॅश इज आर. लक्षात घ्या, मुद्दा काय आहे की मला जर सेट ऑफ रॅशनल नंबर्स दिलेला असेल तर ह्याचा इंटिरियर काय असणार. सो व्हॉट इज क्यू इंटिरियर, दॅट वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग. व्हॉट इज दिस, यू नो दॅट क्यू इज सबसेट ऑफ आर विच इज अ मेट्रिक स्पेस विथ रिस्पेक्ट टू युज्युअल मेट्रिक, आणि क्यू हा त्याचा सबसेट आहे. आपण हे जे इंटिरियर ऑफ द सेट वगैरे डिफाईन केलेलं आहे, इंटिरियर पॉईंट ऑफ अ सेट, तो सेट जो आहे ना तो त्या मेट्रिक स्पेसचा सबसेट आहे. मग इथे तुम्हाला सांगावं लागेल क्यू हा कशाचा सबसेट आहे, आरचा, वेअर आर इज अ मेट्रिक स्पेस विथ युज्युअल डिस्टन्स. आणि तेच काय एकच मेट्रिक नाही आहे, डिस्क्रीट मेट्रिक पण आरवर मला डिफाईन करता येतो, पण तो नंतर विषय बोलू आपण. जनरली आपण जेव्हा एक्झाम्पल्स देतो त्यावेळी तिथे आपण खरं लिहिलं पाहिजे आर. बघा हे मी लिहिलंय बघा, आर कॉमा डी, डी इज अ युज्युअल डिस्टन्स. अँड व्हॉट इज दॅट डेफिनेशन ऑफ युज्युअल डिस्टन्स, डी एक्स वाय इज मॉड ऑफ एक्स मायनस वाय. कारण आर कॉमा डी इज अ मेट्रिक स्पेस म्हणणं ते बरोबर आहे, वाक्य म्हणून बरोबर आहे, पण तुम्हाला यू शुड टेल की व्हॉट इज डी. असं नाही आहे ना की आरवर हा डी हा एकच मेट्रिक आहे, युनिक मेट्रिक आहे, मग ठीक होतं, मग ते त्याच्यात काही लिहायला नको तुम्हाला युज्युअल डिस्टन्स वगैरे. बट देअर कॅन बी मोर दॅन वन मेट्रिक्स ऑन दॅट सेट आर, सो यू हॅव टू बी पर्टिक्युलर इन रायटिंग द थिंग्स. ठीक आहे, मग क्यू इंटिरियर काय असणार, तर आधी पहिला मुद्दा असेल की क्यूचं जे इंटिरियर, एखादा पॉईंट क्यूचा इंटिरियर पॉईंट कधी असू शकतो, तो जर इररॅशनल नंबर असेल तर तो क्यूचा इंटिरियर पॉईंट असणारच नाही. त्यामुळे पॉसिबल कॅन्डिडेट्स काय असणार आहे, कुठला तरी रॅशनल नंबर आपण घेणार, बरोबर ना. मग समजा मी असं म्हटलं, लेट पी बिलॉंग्स टू क्यू बी इंटिरियर पॉइंट ऑफ क्यू. P belonging to Q be interior point of Q. Now is it possible? मग जर तो असेल इंटिरियर पॉईंट तर काय व्हायला पाहिजे, आय शुड बी एबल टू फाइंड आर ग्रेटर दॅन 0. दॅट मीन्स दॅट इज देअर एक्झिस्ट आर ग्रेटर दॅन 0. देअर एक्झिस्ट म्हणतोय आपण, एव्हरी आर विल नॉट वर्क सच दॅट एस पी आर
आता इथे हे सर्व रिअल लाईनवर काम चाललेलं आहे, त्यामुळे SPR म्हणजेच काय होणार, ओपन इंटरवल P मायनस R टू P प्लस R. दिस विल बी सबसेट ऑफ Q. दिस विल बी सबसेट ऑफ Q. नाव इज इट पॉसिबल? तुम्हाला डेन्सनेस थिअरम, डेन्सनेस हा कन्सेप्ट माहिती पाहिजे. सी रियल लाईन जी आहे, सेट ऑफ रॅशनल नंबर्स इज डेन्स इन Q, डेन्स इन R असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, त्या रिअल लाईनवर कुठेही जा तुम्हाला रॅशनल नंबर मिळणारच, तसंच इररॅशनल नंबर पण मिळणार. म्हणजेच थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की रिअल लाईनवर असा एकही पॅच तुम्हाला मिळणार नाही की ज्याच्यामध्ये फक्त रॅशनल नंबर्स आहेत किंवा फक्त इररॅशनल नंबर्स आहेत, असं कधीच होणार नाही. सो एनी ओपन इंटरव्हल यू टेक अराउंड P, एनी ओपन इंटरव्हल यू टेक अराउंड P, देअर विल बी इन्फिनाइटली मेनी रॅशनल्स आणि इन्फिनाइटली मेनी इररॅशनल्स. त्यामुळे हे जे ओपन इंटरव्हल आहे P मायनस R टू P प्लस R, याला डेन्सनेस प्रॉपर्टी म्हणतात. रॅशनल नंबरचा जो सेट आहे तो R मध्ये डेन्स आहे. याचाच अर्थ काय की यू गो एव्हरीवेअर देर आर रॅशनल नंबर्स. आर्किमिडियन प्रॉपर्टी वगैरे तुम्ही आता पूर्वीच्या वर्गांमध्ये शिकलेले आहात. तुम्हाला त्याच्यातून असं सिद्ध करता येतं की इफ यू टेक एनी टू रिअल नंबर्स देर इज अ रॅशनल बिटवीन देम. एनी टू रिअल नंबर्स यू टेक देर इज अ रॅशनल नंबर बिटवीन देम. ओके, सो सेट ऑफ रिअल नंबर्स इज डेन्स विथ Q. त्याचं ते मॅथमॅटिकली आपण पुढे शिकणार आहोत, डेन्स हे गणिताच्या भाषेमध्ये कसं लिहायचं. परंतु त्याचं साधं आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये की ज्यावेळी मी असं म्हणतो की रॅशनल नंबरचा जो सेट आहे, बरोबर ना, तर तो डेन्स आहे R मध्ये. म्हणजेच काय, तर एनीवेअर यू गो ऑन द रिअल लाईन तिथे रॅशनल नंबर आहेतच. कितीही लहान इंटरवल घ्या R मधलं, कितीही लहान घ्या, देअर विल बी आधी आपल्याला मान्य पाहिजे, म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे आणि ते आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. ट्राय करा ते सिद्ध करण्याचा की मी समजा एखादं लहान इंटरवल घेतलं, लहान म्हणजे काय, 0 to 1/2 समजा, म्हणजे त्याची लेंथ किती आहे, 1/2 आहे. क्लोज्ड इंटरवल 0 to 1/2 घ्या, त्याचं डायमीटर किती होणार, 1/2. त्याच्यामध्ये इन्फिनाइटली मेनी पॉईंट्स आहेत हे आधी सिद्ध करा, म्हणजे पुढे जी ही वाक्य आपण बोलतोय ना त्याच्यामधला सेन्स तुमच्या लक्षात येईल. सिद्ध करा तुम्ही, असे दाखवा 0 to 1 घ्या 1/2 पेक्षा आणि दाखवा त्याच्यामध्ये इन्फिनाइटली मेनी पॉईंट्स आहेत. साधं तुम्हाला देता येईल 1/n हा सिक्वेन्स घ्या. 1/n ह्या सिक्वेन्समध्ये पहिला नंबर काय असतो 1, दुसरा काय 1/2, तिसरा काय 1/3, चौथा 1/4. हे सर्व 0 पेक्षा मोठे आहेत, म्हणजेच ते क्लोज्ड इंटरवल 0-1 मधले आहेत. पण सिक्वेन्स, कुठलाही सिक्वेन्स तुम्ही घेतला तर ते त्याच्यामध्ये इन्फिनाइटली मेनी पॉईंट्स असतात. बरं, हा नॉन कॉन्स्टंट सिक्वेन्स आहे 1/n. त्याची रेंज सेट जी आहे ना, रेंज जो आहे त्या सिक्वेन्सची रेंज काय आहे, ऑल द रिअल नंबर्स ऑफ द टाईप 1/n वेअर, म्हणजे ते रॅशनल नंबर्स आहेत ॲक्च्युअली, ऑल द रॅशनल नंबर्स ऑफ द टाईप 1/n वेअर n बिलॉंग्स टू कॅपिटल N. मग ते इन्फिनाईट आहेत कारण नॅचरल नंबर्सच इन्फायनाईट आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं बघा की म्हणून हे कशासाठी, तर तुम्हाला कुठलंही इंटरवल तुम्ही कितीही लहान घ्या त्याच्यामध्ये इन्फिनाइटली मेनी रिअल नंबर्स असणार, म्हणजेच इन्फिनाइटली मेनी रॅशनल्स पण असणार, इन्फिनाइटली मेनी इररॅशनल्स असणार. एक वाक्य लक्षात घ्या, रिअल लाईनवर एकही पॅच तुम्हाला कुठे मिळणार नाही, एखादा पोर्शन असा मिळणार नाही की तिथे सर्व रॅशनल नंबर्स आहेत किंवा तिथे सर्व इररॅशनल नंबर्स आहेत, असं असणारच नाही. आणि त्याच्यामुळे काय होणार बघा, हे जे P मायनस R टू P प्लस R हे जे इंटरवल आपण घेतलं, आपण जे म्हटले ना देअर एक्झिस्ट R ग्रेटर दॅन 0, तर ह्या असं असणारच नाही. असं इंटरव्हल तुम्हाला मिळणार नाही जो Qचा सबसेट आहे, कारण ह्याच्यामध्ये इररॅशनल नंबर्स असणारच नाही. एनी इंटरव्हल ऑन द रिअल लाईन व्हेन यू टेक इट कंटेन्स इन्फिनाइटली मेनी रॅशनल नंबर्स, ऑल्सो इन्फिनाइटली मेनी इररॅशनल नंबर्स, अँड सो दिस इज नॉट पॉसिबल. दिस इज नॉट पॉसिबल, राईट, दिस इज नॉट पॉसिबल. म्हणजेच काय, कुठलाही मी जर रॅशनल नंबर घेतला Q मधला, म्हणजे Q मधला म्हणजे तो रॅशनल आहे म्हणजेच तो Q मध्ये आहे, तर तुम्हाला असा R शोधता येत नाही. यू कॅनॉट फाइंड R. एनी R यू टेक, द ओपन इंटरवल P मायनस R टू P प्लस R कंटेन्स इन्फिनाइटली मेनी इररॅशनल नंबर्स ऑल्सो, सो इट कॅनॉट बी सबसेट ऑफ Q. म्हणून मग काय झालं की कुठलाही रॅशनल नंबर घ्या तो इंटिरियर पॉईंट होऊ शकत नाही.
कारण तो इंटिरियर पॉईंट होण्यासाठी असं ओपन इंटरवल तुम्हाला मिळालं पाहिजे जे क्यूचा सबसेट आहे, तसं मिळत नाही. त्यामुळे इथे तुम्ही काय डिक्लेअर करणार शेवटी, क्यू इंटिरियर इज एम्प्टी. तसंच क्यू डॅश इंटिरियरच्या बाबतीत पण तेच होईल. क्यू डॅश म्हणजे आपण क्यू डॅश हे नोटेशन आपण इरॅशनल नंबरसाठी वापरतो. तर इंटिरियर दॅट ऑल्सो विल बी एम्प्टी. लक्षात घ्या. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड, राईट. सो इन धिस पर्टिक्युलर लेक्चर आय टोल्ड यू अबाउट इंटिरियर ऑफ अ सेट. म्हणजे आता इथे तुम्हाला क्यू इंटिरियर म्हणजेच काय, इंटिरियर ऑफ सेट क्यू ते काय असणार, एम्प्टी. इंटिरियर ऑफ सेट क्यू डॅश एम्प्टी. इंटिरियर ऑफ सेट नॅचरल नंबर एम्प्टी, प्रोव्हाइडेड व्हेनेवर आय ट्रीट देम ॲज अ सबसेट्स ऑफ आर. ओके, मुद्दा काय आहे की मला ज्या ज्यावेळी हे सर्व मी सांगतो त्यावेळी मेट्रिक स्पेस काय आहे, हा जो सेट घेत आहे तो कशाचा सबसेट आहे, त्याच्यामध्ये कोणती एलिमेंट्स आहेत, हे सर्व आपल्याला नीट आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग पाहिजे. हे गणित आहे, पाठांतर करून येत नाही. यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज बिंग टोल्ड टू यू, राईट. आणि ह्याच्यावर खूप काम तुम्हाला करायला पाहिजे. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.